कमी घ्यायला लागलो, कन्सेप्ट गोठवूनच घ्यायला लागलो. म्हणजे त्यांना ते सांगितलंच ना की पहिल्यांदा ऑब्जेक्ट कुठं आहे बघा, एचपीत आहे का व्हीपीत आहे. एचपीत असेल तर वर चालू करायचं, व्हीपीत असेल तर खाली चालू करायचं. क्लोज करू. Let's start. Hello. Yes, sir. चालू करूया का? हॅलो. Yes, sir. Here, unit number 3. Today we will start. Unit number 2 we have covered. Okay, control structures. So decision control statement, looping control statements. मला वाटतं हे गो टू स्टेटमेंट एवढं राहिलं आहे ना. हे गो टू स्टेटमेंट एवढं राहिलंय मला वाटतं. येस, बाकी सगळं घेतलं आपण. ब्रेक, कंटिन्यू, व्हाईल, डू व्हाईल. येस, एल्स इफ लॅडर, इफ एल्स, डू व्हाईल, स्विच केस, नेस्टेड ऑफ कंट्रोल स्टेटमेंट. गो टू स्टेटमेंट घेऊया आपण. हे एवढं जास्त महत्वाचं नाहीये बरं का. गो टू स्टेटमेंट हे परत कधीतरी घेऊया निवांत, वेळ राहिला तर, मिळाला तर. एक छोटासा प्रोग्राम घेऊ. जसं आपण ब्रेक आणि कंटिन्यूचं घेतलं तसा टाईप मध्ये आहे. आता ह्यानी आपण चालू करूया. ह्यानी चालू करून मग चॅप्टर नंबर 3 चालू करू. ओके. हॅलो. सो युनिट नंबर 3 जो आहे त्याचा फक्त सिलेबस बघून जाऊया पुढे ना. ॲरे शिकणार आपण इकडे. स्ट्रिंग्स, कलेक्शन और ग्रुप ऑफ कॅरेक्टर्स म्हणजे स्ट्रिंग. ॲरे कशासाठी लागणार? 1D ॲरे, 2D ॲरे, applications of 1D 2D array, matrix related problems if you wanted to solve. So array, a two-dimensional array will help us if you wanted to use one-dimensional array. So best example of one-dimensional array is to we will have to understand meaning of string in detail, and with the help of string handling functions also we will understand. अशा पद्धतीने चॅप्टर संपेल आपला. ठीक आहे. So strings with different formats, string library functions. These are the standard library functions. हे आपण शिकणार आहोत. str, len, str, cpy, str, cmp, str, cat, gets, puts. So all these standard library functions also we will learn in this chapter. And in this way, so 1D array, 2D array, applications of 1D and 2D array, meaning of string, how we can handle string and string handling functions. अशा पद्धतीने युनिट नंबर 3 आहे. छोटा आहे, महत्वाचा आहे, संपून जाईल लगेच. ओके. हॅलो. गोटूने चालू करूया आपण. युनिट नंबर 2 संपेल मग आणि मग 3 कडे वळू. येस. छोटासा एक्झाम्पल घेऊया. Alt F, new F3.
a C program to understand go to तसं कंटिन्यू स्टेटमेंट शिकलो आपण, ब्रेक स्टेटमेंट शिकलो. सिमिलरली गो टू स्टेटमेंट पण आहे. गो टू जर तिकडे लिहिला तुम्ही तर पांढरा कलर येतो, म्हणजे इट इज कीवर्ड. येस, हॅलो, कीवर्ड आहे तो. जसं ब्रेक आहे, ब्रेक स्टेटमेंट, गो टू स्टेटमेंट, कंटिन्यू पण शिकलो आपण. सिमिलरली गो टू स्टेटमेंट आहे. कसं वापरलं जातं फक्त बघून जाऊया पुढे. हॅश इन्क्ल्यूड stdio.h hash include conio.h void main opening curly bracket closing curly bracket clr ser get ch. So before clr ser we can use our variables. So let us declare int typeचं व्हेरिएबल वापरला आहे आणि तिकडे एक व्हेरिएबल घेतला ए नावाचा जो इंटिजर टाइपचा आहे. ए ची व्हॅल्यू मशीनला सांगितली 10 आहे आणि इफ, थोडक्यात हे व्हाईल लूप सारखं काम करतं. लक्षात घ्या ना, गो टू स्टेटमेंट इफ यू वॉन्ट टू यूज, इफ यू रेफर आहे ना बुक, कुठलं बघा ना, लेट अस सी बाय यशवंत कानेटकर. सो इन दॅट बुक इट इज मेन्शन गो टू स्टेटमेंट वी शुड नॉट सपोज टू यूज इन आवर प्रोग्राम बिकॉज use of go to statement is illegal and most of the times what we can do, we can bring our cursor at any point of time in the program, and if we are not restricting it, and so program may be executed irresponsibly म्हणू आपण, किंवा without having any kind of control, and it will be executed. So therefore in let us see the book by Yashwant Kanetkar. In that book it is mentioned that we should not supposed to use go to statement in the program. तरी पण आपण शिकूया कॉन्सेप्ट काय बघा. तर ए ची व्हॅल्यू आपण समजा 1 दिली बर का, आणि इथे सांगितलं इफ स्टेटमेंट वापरतात. इफ बरोबर ते गो टू येतं, गो टू जी एन. एक कुठला पण व्हेरिएबल घ्यायचा इकडे, फक्त तो डिक्लेअर करायची गरज नाही. ठीक आहे, गो टू जी. आणि हा जो जी आहे, जी त्याला अशा पद्धतीने लिहिले जात आहे ना, जी कोलन, आणि पुढे जे काही तुम्हाला लिहायचं ते लिहायचं तुम्ही. प्रिंट एफ फॉर एक्झाम्पल /n वेलकम. आणि हे इथं ठेवूया आपण बरं का. काय होईल जर समजा इकडे ए ची व्हॅल्यू आपण 1 दिली. हॅलो, सांगा. हॅलो, लॉजिकल कंडिशन ट्रू होणार इफ ची. गो टू जी स्टेटमेंट एक्झिक्यूट होणार. गो टू जी स्टेटमेंट एक्झिक्यूट झाल्यानंतर जीचा कंट्रोल जिथे आहे तिथे कंट्रोल जाणार आणि वेलकम मेसेज स्क्रीनवर दिसणार. तर ह्याचा आउटपुट मला वाटतं वेलकम मेसेज यायला पाहिजे. येस, हॅलो, येस सर. पण इथे प्रॉब्लेम कसा आहे बघा. जर ते गो टू स्टेटमेंट इथे लिहिलं तर हे बरोबर, ह्याला दुसरा प्रोग्राम म्हणून सेव्ह करू आपण, सेव्ह ॲज 31.c. आणि हे गो टू स्टेटमेंट इथून उचलून कंट्रोल इन्सर्ट डिलीट आणि ते इथे लिहिलं तर काय होईल बघा. काय होणार, वेलकम मेसेज दाखवला जाईल बरं का. हा डायरेक्ट नाही दाखवला जाणार, इथून ते इथे येणार डायरेक्ट. ए ची व्हॅल्यू 1 लॉजिकल कंडिशन ट्रू होणार. गो टू जी मुळे परत वापस वर येणार तो इथे. वेलकम मेसेज दाखवणार, परत ए इज इक्वल टू 1 ही लॉजिकल कंडिशन चेक होणार, परत गो टू जी परत वर येणार आणि इनफायनाईट टाइम्स तुमचं हे वेलकम मेसेज दाखवत राहणार. येतं का लक्षात. हॅलो, चेंज केला, खालतून कोड उचलून वर नेला बघा. चेक करू आपण.
आता ते बाहेर नाही पडणार. हॅलो, इन्फायनाइट टाइम्स प्रिंट करत बसलं ते वेलकम मेसेज येतं का लक्षात? हॅलो, Yes. मग ह्याला बंद करण्यासाठी कंट्रोल अल्ट आणि डिलीट किंवा कंट्रोल पॉज ब्रेक, कंट्रोल पॉज ब्रेक ही 2 बटन प्रेस करायची. किंवा कंट्रोल अल्ट डिलीट. टास्क बार मध्ये जाऊन क्लोज करायची विंडो. Yes. एक मिनिट. विंडो क्लोज झाली, दिसते का? हॅलो, येस, स्क्रीन दिसते का? No. No, sir. काहीतरी झालं बघा. आता काय दिसतं बघा, काय दिसतंय आता? रिझ्यूम होत नाही. टर्बोसी आपल्याला बाहेर पडायला लागणार बरं का. मी बाहेर पडलो तर सगळेच बाहेर पडतात, बरोबर? Yes, sir. कोणाला तर होस्ट करून बाहेर पडतो मी आणि परत जॉईन होतो. कोणाला होस्ट करणार? पल्लवी बचुटे यांना होस्ट करतो मी. मेक अ होस्ट. तुम्ही मला परत होस्ट करा. मी बाहेर पडतो आता.